नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। आता मी आशा केलेला आलो ज्याला गडांचा राजा, राजांचा गड अर्थात राजगड असं म्हटलं जातं, जे की स्वराज्याची पहिली राजधानी आहे। चला तर मग सुरुवात करूया। मित्रांनो, राजगडला येण्यासाठी दोन मुख्य मार्ग आहेत, एक पाली दरवाजाने आणि दुसरा गुंजवणे गावातून। आपण गुंजवणे या गावातून चोर दरवाजा मार्गे राजगडावरती जाणार आहोत। गुंजवणे या बेस विलेजला येण्यासाठी तुम्ही स्वारगेटवरून कात्रजवरून चेलाडी फाटा व तेथून मार्गसनी या गावापर्यंत येऊ शकता व मार्गसनी या गावापासून राजगड किल्ला साधारण आतमध्ये 7 ते 7 किलोमीटर अंतरावर आहे। मार्गसनीवरून तुम्ही रिक्षा किंवा लिफ्ट घेऊन गुंजवणी या बेस विलेजपर्यंत पोहोचू शकता। मित्रांनो, मी आहे आता गुंजवणीला। राजगड ट्रेकची सुरुवात इथूनच होते, गुंजवणी या पायथ्यालगतच्या गावातून। चला आपण ट्रेकला आता सुरुवात करूया। तर 6:40 वाजलेत संध्याकाळच्या। थोड्याच वेळात दिवस पण मावळेल। आपण नाईट ट्रेक करणार आहे, किती वेळात पोचते बघूया। चलो। असं जागोजागी रस्ता समजावा म्हणून लावलेला आहे, कसं जायचं ते, आणि वाट पण असे समजेल असे आहे, एकदम मस्त। जर तुम्ही गुंजवणे गावातून येत असाल तर वाट चुकू नये म्हणून असे दिशादर्शक फलक पण आहेत, कारण इकडे केव्हा जाते पण तिकडे असे लावले, त्याच्याकडे लक्ष देत चला। ही वाट आहे अशी पायवाट। असं गुंजवणे गावातून 3-3.5 किलोमीटरचा ट्रेक आहे। टेकडी थोडा सपाट, पुन्हा टेकडी थोडा सपाट, अशीच चढावं लागते। ती थोडं चढून चालू आहे पहिला टप्पा। मस्त वाटतंय। हळूहळू आता अंधार पण पडू लागलाय। अंधार पडायला लागलाय, त्यामुळं आपल्याला आता फास्ट चढावं लागेल, जास्त थांबून चालायचं, कारण पुन्हा पूर्ण अंधार पडलं म्हणजे जंगलात ट्रेक करणं जरा मुश्किल होऊन जाईल। चलो। ती आहे पद्मावती माची, तो बाली किल्ला, आणि ती सुवेळा माची। ते नेडं दिसते का इथून? हे बघा, हे गोल छिद्र, ते उद्या सकाळी गेल्यावर दावतो तुम्हाला। आपला ट्रेक अजून एवढा दूर आहे इथं। हे असंच फिरून जायचं आहे आपल्याला। इथं पद्मावती माचेला इथं ही पुढे एक छोटीशी टेकडी आहे, ती पार करायची आहे। खूप मस्त वाटतंय सायंकाळच्या। आता 6:50 झाल्या, एकदम मस्त। वाटेने एकटाच आहे, कारण आज आहे सोमवार, शनिवार रविवार गर्दी खूप असते, त्यामुळं ऑफ डेलाच यायचं, तिथं गर्दी सहसा नसतेच। असं खालून वरती ट्रेक आहे। ह्या सूचना लिहिल्यात, वनवा थांबूया, पृथ्वीचे तापमान वाढीस रोखूया, जंगलाला आगी वगैरे लावू नये असं म्हणलंय। आता असंच आपल्याला वरती जायचं आहे। चलो। असा घनदाट जंगलाचा ट्रेक चालू झाला आहे। आता आपण लवकर जाऊया, खूप अंधार पडायच्या अगोदर। घनदाट जंगल चालू झालं आहे, मधून एक वाट आहे, आपल्याला लवकर जावं लागेल, कारण पूर्ण काळोख पडलं म्हणजे जरा अवघड जाईल। ही जंगलात वेगवेगळ्या प्रकारचे साप पण आहेत। ट्रेकिंग वगैरे करताना चांगले शूज, खाली लक्ष देऊन रात्रीचं करत असाल तर
टॉर्च वगैरे पाहिजे आपल्याकडे. बसायला जागोजागी असे चेअर केले आहेत, तुम्ही दमला असाल तर बसू शकता. मी जंगलात खोकड पण आहेत, इंडियन फॉक्स. डोंगराचं दुःख काय जळतं वनव्यात तुम्हाला कुठं माहीत. डोंगराला वनवा लावून तुम्ही निघता घाईत. फिरून या डोंगराकडे, काय जळते बघा, कळलंच तुम्हाला. काही भान ठेवून नीट वागा. खूप असतो हो डोंगराला निसर्गाचा असतो ठेवा चूक. असते एक तुमची छनात जळतो सगळा मेवा. भयान जळतो निसर्ग तुमच्या गैरसमजुतीमुळं. नका लावू वनवा, तुम्ही नष्ट होतात अनेक कुळे. आता तरी जागृत व्हा, समजून घ्या वेदना भोगाव्या लागणार तुम्हाला आयुष्य तुमचं जगताना. मित्रांनो, जंगलात वनवा वगैरे लावणे त्या संबंधित आहे. पहिला टप्पा पार झाला आहे, न थांबता ही केला आहे, चढलो आहे. जरा विश्रांती घेऊया, म्हणजे पुन्हा अजून लवकर फास्ट करता येईल, कारण दिवस मावळायला लागला आहे. पूर्ण अंधार झाला तर आपल्याला चढायला थोडं अवघड जाईल. पाणी पितो आहे. तुम्ही कधी आलं तर लवकर येत जावं, कारण मी खूपच उशिरा किती 6:40ला चालू केलं खाली गुंजवणी गावातून. पाणी पिऊ जरा. तो बाली किल्ला, तो सुवेळा माची. आणि आता आपण चाललोय पाली ही गुंजवणी गावातून चोर दरवाजाकडे. मस्त छान असं गार वारं सुटलंय. चला लवकर. वाव, वारं खूप मस्त गार लागतंय, त्यामुळे जास्त दम लागत नाही. नाहीतर उन्हाचा असतो तर खूप दम लागला असता. पाठीवर वजा असल्यामुळं अजून जास्त हे होत आहे, स्पीड स्लो होत आहे. कारण वजन घेऊन चालायचं, चढ चढायचं म्हटलं जरा अवघड. पण चला, दिवस दिसतोय का पूर्ण मावळत आहे. आता तुमचा विश्वास दिसणार नाही, 7:20 झालेले आहे, तरी बी अजून थोडा थोडा उजेड आहेच. आता अंधार जाणवू लागला आहे. जसा जसा अंधार पडावं लागला आहे तसं मनाचे दुःख जास्त वाढू लागले. कारण एक तास करतो ट्रेक. तसे आपल्याकडे टॉर्च लाईट वगैरे आहे, त्यामुळे काही जास्त प्रॉब्लेम येणार नाही. पण मागच्या वेळी साल्लेर किल्ला पण रात्रीचाच केला होता, त्यावेळीच खूप अंधार होता, त्यामुळे आपल्याकडे अनुभव पण आहे. संध्याकाळचं असं दृश्य दिसते. वरती जायचं आहे पद्मावती माची, अजून बरंच चढायचं आहे. अजून अर्ध बाकी आहे, आता अर्ध आलोय. आता रेलिंगचा भाग लागलाय, म्हणजे पावसाळ्यात वगैरे घसरू नये, धरता यावं म्हणून रेलिंग लावले जरा धोकादायक ठिकाणी. कारण पावसाळ्यात खूप हे घसरड होतोय. साईडला डायरेक्ट खोल दरीच आहे, त्यामुळे पकडण्यासाठी लावले भारी. अंधार चांगलाच पडला आहे, अंधार आता जास्त जाणवू लागला. अजून आपल्याला एक अर्धा तास लागेल वरती जायला. जमलोय पण आता थांबून चालायचं नाही, त्यामुळे लवकर फास्ट जाऊ.
7:33 वाजलेल्या. उन्हाळ्यात एक वैशिष्ट्य आहे की दिवस मोठा असतो, त्यामुळे ते अजून 7:33 वाजले तरी ते अजून थोडं दिसतंय. कारण 21 जूनचा दिवस हा सगळ्यात मोठा असतो इथला, त्यामुळे 7:30 वाजले तरी बी अजून थोडं दिसतंय. खाली घरातून लागलेली लाईट आहे. हे असं आपल्याला वरती जायचं आहे ह्या माचीवर. तरुण आता अंधार पडलाय चांगला. आता टॉर्च लाईट लावून जाऊ आपण. टॉर्च लाईट ऑन केली आता. असाच आपल्याला गड चढायचं आहे. फोकस कुठं सहज वरती जायचं आहे आपल्याला. 7:45 वाजल्या. खालचं दृश्य दिसतंय का? 7:45 वाजता रात्री. हे आपली टॉर्च लाईट. आता झाला एक 15-20 मिनिटात पोचतोय वरती. फायनली आपण खालून इथं चोर दरवाजात पोचलो आहे. हा आहे चोर दरवाजा. मित्रांनो, फायनल आपण 7:50ला या चोर दरवाजापाशी पोचलो आहे. किती 1 तास 10 मिनटं लागली इथं वरती यायला. पद्मावती माचीवर आलो. मित्रांनो, आपण पद्मावती मंदिरासमोर टेंट लावला होता. रात्री आपण तिथेच मुक्काम केला. थांबूया आता मित्रांनो आपण इथे. हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद.